इथं 8वी स्कॉलरशिप पेपर नंबर 77 याचं सोल्युशन आपण आज पाहत आहोत. पेपर 77 भाषा गणिताचा पेपर आहे. साईड बस खाली. चला मराठी गणित मराठीमध्ये आपल्याला सुरुवात करूया. आम्ही महाराज कन्या स्वर्गाहून भावी कविता आहे. आम्ही महाराज कन्या माय मराठी आमची स्वर्गाहून आम्हाला माया मराठी बोलीची. काळ्या सह्याद्रीच्या कडा कळसुबाईचे शिखर कृष्णा भीमा गोदे संगी गोदावरी आहे आमचे माहेर. मुक्ता जना जागवती भोळ्या भक्तीने पहाटे. मुक्ताबाई जनाबाईचे अभंग. जिजा लक्ष्मी शिकवती आम्हाला स्वातंत्र्याची माहिती. म्हणा कया जाईच्या परिमाय भूमीसाठी करू हाताची ही दार बाळ बांधून या पाठी. अवघ्या भारताची सेवा बाणा आमचा मराठी प्राण तळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. करू हाताची ढाल बाळ बांधून या पाठी. या ओळीतून कोणाचे वजन कोणी डाळ बांधली. बाळ पाठीला कोणी बांधलं. लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई. त्यामुळे लक्ष्मी इथे इतिहास नाही पाहिजे. जीवाची पर्वा न करणे या अर्थाचा कोणता वाक्य कवितेत आलेला आहे. प्राण तळ हातावर. कवितेत किती नद्यांचा उल्लेख आलेला आहे. कृष्णा भीमा आणि गोदावरी म्हणजे गोदावरी. पुढे सुसंगत वाक्याचा परिचय. आम्ही सर्व मुले या की वरती. आम्ही सर्व मुले वसतिगृहात राहतो. मुलांना जमलो होतो. सहलीला गेलो होतो. पोहायला गेलो होतो. सगळं होतं. आम्ही मनसोक्त सगळं होते. अचानक समोर बिबट्या दिसल्याने सर्वांची काचावर धारण नसती. आता बिबट्या म्हणला कुठे गेलो असणार हो. आम्ही सहलीला गेलो होतो. पोहायला गेलो होतो. नाही दिसणार. आम्ही मनसोक्त जंगलातून फिरत होतो आणि बिबट्या दिसलेला आहे. बुद्धी या शब्दाचे 2 समानार्थी शब्द निवडा. बुद्धीला प्रज्ञा एक आहे आणि दुसरा मती एक आहे. उपसर्गाने पुढे कोणत्या शब्दाचा विरोधार्थी शब्द तयार होणार नाही. नाहीला गोल करा म्हणजे तुमच्या लक्षात येतं. कोणता होणार नाहीये. अयश होणार नाही. अशांत अनित्य अविवेक होणार आहे. अयश होणार नाही. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता. पुराविले. पुराविले खात असतं आणि पुराविले तो कोणतं येणार आहे उत्तर. क्रमांक 1 पुराविले नियमानुसार आहे. पुरावे दीर्घ दीर्घ रस्व या पद्धतीने. भेदभाव करणे या अर्थाचा योग अलंकारिक शब्द. प्रपंच. आपल्या माणसाला आपल्या बाजूने न्याय देणं त्याला म्हणतं पंक्ती प्रपंच. पुढीलपैकी योग्य अर्थ असलेल्या वाक्यप्रचाराच्या 2 जोड्या. हाताचा मळ असणे म्हणजे सहज शक्य आहे आणि बत्तीची दाखवणे म्हणजे दाखवणे हसणे. सेंटर फार्म औषध केव त्रास प्रेक्षणीय कॉर्पोरेट या शब्दाने इंग्रजी शब्दातील किती आहे. सेंटर इंग्रजी आहे. फार्म इंग्रजी आहे. शेती फार्म वगैरे. अवशेष मराठी आहे. केवळ म्हणजे गुंफा इंग्रजी आहे आणि कॉर्पोरेट हे इंग्रजी. अशी किती येते 4 इंग्रजी येतात. पुढीलपैकी दंड नसलेले. दंड याचा अर्थ शीर्षदंड मध्यदंड अंत्यदंड असे असतात. आणि दंड नसलेलं र आहे. इथं अंत्यदंड आहे. इथं मध्यदंड आहे. इथे शीर्षदंड आहे. पुन्हा पुन्हा एक चूक करू नये. क्रियाविशेषणा वेळाचा प्रकार. पुन्हा पुन्हा म्हणण्याचं कोणतं एक आहे. पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर कालवाचक क्रियाविशेषणा वेळ. पुढे पैकी लिंग प्रकारानुसार विसर्ग म्हणजे कोणतं लिंग आहे ते पाहायचं. जोडपी. त्याचं जोडपी आणि कोणती शब्द त्याचे एक वचन केलं पाहिजे.
ते एक जोडले म्हणजे नपुसकलिंग. झोपा एक वचन केलं पाहिजे. तो एक झोपा म्हणजे पुल्लिंग आहे. डोकी एक वचन केलं पाहिजे. डोकी म्हणजे नपुसकलिंग आहे. तोंडीचे एक वचन तो नपुसकलिंगी. तर वेगळा लगे झोपाळे. निसर्गतः पुनरुत्पादन हे सजीवाचे एक महत्वाचे कार्य आहे. या अतिरिक्त शब्दाची विभक्ती कारणार्थ सांगा. महत्वाचे षष्टी आणि षष्टीचे कारणार्थ काय आहे? संबंध. षष्टी एक येणार आहे आणि त्याचा कारणार्थ संबंध. पुढीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य म्हणजे कर्तरी म्हणजे कर्त्यानुसार बदलणार आहे आणि सकर्मक म्हणजे कर्म पण आहे त्याच्यामध्ये. आता पहा याच्यामध्ये 17वा प्रश्न की त्याने वर्गाची सजावट केली, क्रियापद केली. कोणी करणारा तो त्याने करता आहे आणि करण्याचं काम कोणावरती केलं? वर्गावरती केले. वर्गाची सजावट केली. त्याने वर्गाची सजावट केली. करता बदला. तिने वर्गाची सजावट केली. आणि क्वचित करा. त्यांनी वर्गाची सजावट केली. करता एक बदलला सर्व बदलत नाही. क्रियापद बदलत नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. मी आणि दुसरं कर्त्याला जर प्रत्यय जोडलेला असेल तर कधीही कर्त्यानुसार बदलत नाही. कर्त्याला प्रत्यय जोडलेला म्हणजे इथं पाहिल्या पर्यटन करायला पाहिजे होता की कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता मी आंघोळ केली, त्याच्या ठिकाणी क्रियापद केली. करणारा मी तर करता बदलून पहा. मी आंघोळ केली, तिने आंघोळ केली, आम्ही आंघोळ केली म्हणजे करता बदलत नाही. आंघोळी कर्म आंघोळ आहे. कर्म बदलत आम्ही त्याचा आणि क्वचन केलं. आम्ही आंघोळी केल्या म्हणजे कर्म घ्या. ती गावाला गेली, तो गावाला गेला, ती गावाला गेली म्हणजे या ठिकाणी क्रियापद गेली करतात ती आणि झाल्याची क्रिया कोणावरती घडली? तिच्यावरच घडलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही, हा कर्तरीच आहे. ती गावाला गेली, तो गावाला गेला, ते गावाला म्हणजे आणि क्वचन केलं की बदलते म्हणजे कर्तरी आहे. पण याच्यामध्ये कर्म नाही म्हणून हा अकर्मक कर्तरी आणि आपल्याला विचारले सकर्मक कर्तरी. या ठिकाणी मी कबड्डीचा रोज सराव करतो. मी काय करणारा क्रियापद करतो. करणारा मी, करता मी आहे. मी कबड्डीचा रोज सराव करतो. मीच्या ऐवजी ती कबड्डीचा रोज सराव कर्त्यानुसार बदलतं. कर्म आहे का? सरावाची क्रिया कोणावर म्हणजे कशावरची क्रिया होते? सरावावर. मग या ठिकाणी कर्ता आहे, कर्त्यानुसार बदलतं आणि कर्म पण आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 केली. तुम्ही माझ्या गावी आला की आपण समुद्र पाहायला जाऊ. या वाक्याचा प्रकार कोणता? जे एक प्रकारे जर तरचं वाक्य आहे त्यामुळे कोणतं येणार उत्तर? पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य येणार आहे. मूळ दोन्हींना वर्ण असे म्हणतात. वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? तर इथं वर्ण एकेल्या अवतरण असायला हवं. वर्ण कशाला म्हणतात तर ते. त्यामुळे 19चा पर्याय क्रमांक 3. या 4 दिवसात पाऊस नाही पडला तर पिकांना मरण काढायचे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ. आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे हो? त्याचा अर्थ काय समजून घ्या. 4 दिवस पाऊस नाही पडला म्हणजे जर तरच आहे. जर तरचा अर्थ संकेतार्थ. त्यामुळे उत्तर संकेतार्थ आहे. जर 4 दिवसात पाऊस पडला नाही पिकाला मरण काढायचे म्हणजे जर तरचं असेल तर ते संकेतार्थ असतं. पुढे तुम्ही कोणते बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही ना दोन करा. दशानन दश आहेत आनंद 10 तोंड आहेत असा तो. गजानन गज म्हणजे हत्ती सारखे आनंद म्हणजे तोंड असणारा. तोंडपाठ तोंडाने पाठ हे बहुव्रीही समासाचं नाही. नीलकंठ ज्याचा कंठ निळा आहे असा तो.
पहिलं दुसरं चौथे भौगोलिक समासाची उदाहरणं आहे, तोंडपाठी नाही. पुढे विदळाने खाल्लेल्या ढोरासारखे दिसते ते ठोसराचं घर या वाक्यातील उपमान कोणते? विदळाने खाल्लेले ढोर. हा, इथं उपमान आणि उपमेय कुणाला दिले? उपमेय कोणते? तर घर, घराला ठोसराचं घर हे उपमेय. त्याला उपमा कशी दिलेली आहे? तर विदळाने खाल्लेल्या ढोरासारखं. तर या वाक्याला उपमान आहे विदळाने खाल्लेल्या ढोरासारखं आणि उपमेय आहे ठोसरांचं घर. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? यम. पाया देवालया या यम. अयोग्य जोडी देवला दांजर तुला समजतात बरोबर आहे. भावात तुम्ही तुला संत ज्ञानेश्वर बरोबर आहे. अभंग गाथा संत एकनाथ बरोबर आहे. गीताई लोकमान्य अभंग गाथा तुकाराम गीताई लिहिलेलं आहे. साष्टांग नमस्कार हे नाटक कोणी लिहिलं? साष्टांग नमस्कार हे नाटक प्र.के. हाडे यांनी लिहिलेलं आहे. तर गणिताला सुरुवात करूया. आता नंबर नुसार जाऊया. थोडस खाली झालं थोडस लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं नाही असं सांगितलं होतं. ओके 24/3 दोन पर्याय नोंदवा. ओके तिसरा विनोबा भावेंनी लिहिलेले काही आणि यांनी तुकडोजी महाराजांनी कोणतं लिहिलंय? तुकडोजी महाराजांनी ओके 5/8 या पूर्णांकाचे अखंड आवर्ती विचारलेले आहे. त्यामुळे ह्या प्रश्न तुम्ही इथं चुकता. कुठे चुकता तर तुम्ही फक्त त्याचा दशांश रूप करता. आवर्ती मध्ये करायचं असेल तर ते कसं केलं जातं दिसतंय का? फळावरचं दिसतंय. एका लाईटवर बघू आपण कसं होतंय ते. उजेड पुरेसा आहे का इथं स्क्रीनला? ओके 5 5/8 हा 26वा प्रश्न आहे. याच आपल्याला आवर्ती पाहिजे. शून्य भाग आणि शून्याचा मानाचा शून्य घेतले 50 8 48 50 म्हणजे 48 गेले. शून्य घेतले 20 झाले. 8 दुने 16 20 मधून 16 गेले 4 आले 4 शून्य गेले 40 8 तिथं गणित संपले. अखंड आवर्ती पाहिजे. पुन्हा शून्य घेतले राग लागेल शून्याचा आणि मग हे 0 0 0 0 होत जाणार. त्यामुळं अखंड आवर्ती रूप कोणतं येणार आहे? 6 0 दशांश चिन्ह 6 2 5 पर्याय क्रमांक 4. कुठे येणार उत्तर? पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न 27वा प्रश्न काय? 27वा प्रश्न थोडस खाली गेले वरच्या सावलीमध्ये दाखवून जाते. -3/5 -3/5 -1/3 -1/3 -2/7 -5/6 या संख्या चढत्या क्रमाने आपल्याला याच्या दशांश चिन्हामध्ये 2 दशांश चिन्हापर्यंत जावं लागेल. 5/30 5 शून्याचा 5/30 30 मधलं 3 गेलं 0 5 शून्याचा परत 2 दशांश चिन्हामध्ये -0 दशांश चिन्ह 6 0 त्याचा 5 शून्याचा 10 झाले 3 त्रिक 9 3 त्रिक 9 -0.33 इथे घेतलं -0.7 दुने 14 6 राहिली बाकी 60 7 8 56 इथे घेतलं -0.6 50 झाले 6 8 48 बाकी बस एका शेवटी चालते. पण आपण ते पुन्हा त्रास व्हायला नको म्हणून 2 पर्यंत चालू मध्ये काढणार.
म्हणजे दशांशचिन्ह दोन्ही घेतली पुढं दोन साईड त्रिकाट सगळ्यांनी दोन दोन करत दशांशचिन्ह पुढे सरकवली. याला 60 रुपये देणं वजायचे, याला 33 रुपये देणं, याला 28 रुपये देणं, याला 83 रुपये देणं. चढता करून लागला. सगळ्यात गरीब कोण? ज्याला जास्त देणं तो म्हणजे -5/6 हा सर्वात लहान. त्याच्यापेक्षा मोठा आहे -3/5. याच्यापेक्षा मोठा आहे -1/3 आणि सर्वात मोठा आहे -2/7. सर्वात कमी देणं. आपल्याला चढता करून लावल्यास काय विचारलंय? शेवटून दुसरा. उत्तर येणार आहे -1/3. पर्याय क्रमांक 1. पुढे 28वा प्रश्न घ्या. 28वा प्रश्न. चला 28वा प्रश्न काय? आकृती आहे. आकृतीमध्ये काय म्हणलं आहे? ओके. पण आकृतीवरती काय गोष्टी आपल्याला त्या कराव्या लागतील म्हणून ठीक आहे. पण या आकृतीमध्ये या ठिकाणी हे दोन्ही बाजू सारख्या आहेत. या ठिकाणी दोन बाजू सारख्या आहेत. बरोबरच्या शिरोबिंदूतून समोरची बाजू मध्य जोडलेला आहे. म्हणजे याला काय म्हणतात? ते मध्यगा म्हणतात. काय म्हणतात? मध्यगा. आणि मध्यगाचा नियम काय आहे? त्रिकोणाचा मध्यगांचा संपात बिंदू हा मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. आणि Q पासून T यानंतर 6.9 दिलेला आहे. म्हणजे हे 6.9 असेल तर त्या मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करावं लागेल आपल्याला. QT 6.9 असेल तर 6.9चे 2:1 या प्रमाणात 1-2 भाग आणि 1 भाग म्हणजे 1 म्हणजे 3 भाग बरोबर 6.9 होईल. 1 भाग बरोबर 6.9 भागिले 3 केले तर येणारे 2.3. हा बाजूपासून मध्यापर्यंतचा भाग असतो तो भाग असतो. आणि शिरोबिंदूपासून मध्यापर्यंतचा म्हणजे संपात बिंदूपर्यंतचा भाग हा 2 पट असते म्हणजे 4.6 आहे. आपल्याला बाजूपासून तर संपात बिंदूपर्यंत विचारले त्या उत्तर येणारे 2.3. तर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न क्रमांक 29. घोडागाडीच्या चाकाची त्रिज्या 0.7. घोडागाडीच्या त्रिज्या 0.7 मीटर आहे. जर 250 फेऱ्या इतके चाक चालले तर किती अंतर पार करेल? तर घोडागाडीचे चाक आहे त्याची त्रिज्या दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्या चाकाचं याच्यावरून आपल्याला त्याचं अंतर काढायचं. त्रिज्या आहे 0.7 मीटर. आग दिलेला आहे त्याच्यावर परी काढावा लागेल. परी म्हणजे सर्कमफरन्स बरोबर काय सूत्र आहे? 2πr = पाय. 2πr आग दिलेला आहे म्हणजे 2πr वापरा. 2×22/7 गुणिले आर दिलेला आहे 0.7. आता हे दशांशचिन्ह ठेवायचं नाही तर छेदकायने म्हणजे पटकन घेऊन टाकायचं. दशांशचिन्ह काढायचं हे कर पुढे घ्यावं लागेल. खाली पण एका ठिकाणी कुठेतरी इथं देऊन टाकलं. मी तर संक्षिप्त करून घेऊया. 7 × 1 = 7 7 10 70 22 × 44/10 दशांशचिन्ह घेतलं 4.4 मीटर येणार आहे. एका फेरीमध्ये त्याचा 4.4 मीटर ठरणार आहे. आपल्याला किती फेऱ्या मारले त्यांनी? 250 फेऱ्या. 4.4 गुणिले 250. हा शून्य खाली मांडून टाका. 25×100 0 10 25×100 110 दशांशचिन्ह एका संख्येच्या अगोदर म्हणजे 1100 मीटर. आणि हा एक पर्याय आणि पर्याय नोंदवा. किलोमीटर मध्ये केलं तर मीटर, डेका, हेक्टो, किलो मध्ये सांगायचं. किलो नंतर दशांशचिन्ह दिलं तर 1.1 किलोमीटर. उत्तर पर्याय क्रमांक कोणता आहे ते पहा. चला पुढील प्रश्न. हा प्रश्न 29वा झाला.
30वा प्रश्न आहे. हा 29वा झाला. 30वा प्रश्न सांगा. 4800 गुणिले 2.5% अधिक 75 गुणिले 20% वजा 950 0.1% का? नाही, 0.1. आता याचा टक्के म्हणजे छेद 100 असतो. 4800 गुणिले 2.5 छेद 100. याला आपण कंस टाकूया म्हणजे तुम्हाला सुटसुट येते. आणि 75 गुणिले 20 अंश छेद 100 वजा 950 गुणिले 0.1. आता इथं सोडवावं लागेल. छेद काही नाही म्हणजे 1 असतो. इथं छेद काही नाही म्हणजे 1 असतो. दशांश चिन्ह काढून टाका. हे वरचं पुढं घेतलं, खाली एक पुढं घालवा. हे संक्षिप्त करून जाते तेवढं द्या. हे 2 शून्याला 2 शून्य गेले जाते. 5 दुने 10 5 5 25 इकडे 2 लावलं 24 24 25 120 अधिक इथे घालवा. इथे 1 शून्य जाईल. 5 गेला 5 दुने 10 75 2 1 लावलं 1 देव करेल 15 वाजा. आता इथं दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 950 गुणिले 1 950 येणारे दशांश चिन्ह. इथे एक संख्येच्या अगोदर एक संख्येच्या अगोदर 120 अधिक 15 135 वजा 95 केले तर 40 येणार आहे. तर 31वा प्रश्न बरोबर आहे का? पर्यायामध्ये उत्तर. चला 31वा प्रश्न. 31वा प्रश्न बरोबर झाला. प्रतिभाचे वय तिच्या आईच्या वयाच्या निमपटीपेक्षा 4 ने कमी आहे. दोघांच्या वयाची 53 तर त्यांच्या वयातील फरक आहे. प्रतिभाचे वय आईच्या वयाचे, आईचं वय मानलं पाहिजे. आईचे वय x. मग प्रतिभाचे वय तिच्या आईच्या वयाच्या निमपटीपेक्षा ची निमपट पेक्षा 4 ने कमी वजा 4. आणि या दोघांची बेरीज दिलेली आहे x अधिक x/2 वजा 4 बरोबर 53. आता हुशार मुलगा काय करतो माहिती का? तो आईचं मान प्रतिक्षेप मान म्हणतो. काय करतो? आईचं मानण्याने प्रतिवेळचं मान x मान त्याची दुप्पट. इथं 20 4 ने कमी आहे. म्हणजे तसंही करता येतं. आताही मुलांना लक्षात येत नाही. आता आपल्याला वेगळ्या अगोदर वजाबाकी दोन्ही पण करावं लागेल. इथं 4 छेद 1 आहे. त्याचा छेद सारखा करा. सर्वात एकत्र करू शकता बेरीज. तर छेद काय होईल? 2 होईल. त्याची दुप्पट 2x याची 1 पट x याची दुप्पट वजा आहे 4 गुणिले 8 बरोबर 53. ते भागिले 2 तिकडे पाठवून द्या. 2x अधिक x 3x वजा 8 बरोबर 53 गुणिले 2 53 दुने 106 होतील. 106 वजा ते तिकडे पाठवले अधिक होतील बरोबर 3x. x बरोबर 106 ना 114 भागिले 3 केले 3 त्रिक 9 2 4 24 3 8 24. x म्हणजे कोणाचं? आईचं वय 38. प्रतिभाचं वय 38 आणि 19 19 मधनं 4 वजा केली 15 वर्ष. आणि विचारले काय? दोघींच्या वयातला फरक. 38 मधनं 15 गेले 23 वर्ष दोघींच्या वयातली फरक आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 32. चला स्पीड घ्या. ते पहिलं सोल्युशन ओळखलं पाहिजे. 2 वजा b 2 वजा b छेद b अधिक 7 बरोबर वजा 3 छेद 5 तर b बरोबर
तिरकस तिरकस गुणाकार करून टाका, डायरेक्ट गुणाकार करा. 5 गुणे 10 वजा 5 गुणे वजा 5b. याने तिकडे गुणा वजा 3b ला गुणलं वजा 3b वजा 3 अधिक 7 ला गुणलं वजा 21. आता इकडं काय घेतलं काय तिकडं काय पाठवलं काय ते वजा 21 येते इकडे घ्या अधिक 21 होती ते वजा 5b आहे ते तिकडं पाठवा अधिक 5b होती. इथं 10 अधिक 21 31 होईल. तो 5b वजा 3b आणि अधिक 5b 2b. b बरोबर 31 भागिले 2 म्हणजे 15.5 आहे का पर्यायामध्ये. चला 33वा प्रश्न वाचा मोठ्याने. 33वा प्रश्न आकृती आहे. 33वा प्रश्नाची आकृती आहे. पाहू आपण आकृती घेऊया समजून. आकृतीवरती आपल्याला ते समजतंय. या ठिकाणी पॅरलल लाईन आहे दोन्ही. या दोन्ही आता बनलेले रेषा केएल पॅरलल रेषा टीएम. ही केएल आहे आणि टीएम पॅरलल आहे. ओके केएल एकरूप जेएल. केएल ही लांबी आणि जेएल ही लांबी एकरूप आहे म्हणून इथं दोघांवर चिन्ह दिलेलं आहे. पुन्हा अँगल दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल एन एम एन 110 एन एम एन 110 आहे. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल एम टी एस विचारला. एम टी एस हा खालचा विचारलेला आहे. आता पहा या ठिकाणी थोडस काय होतंय पहा. थोडस दोन्ही पण बाजूने समजून द्यावं लागतंय. थोडासा अंधार होतोय परंतु आपल्याला वरती आकृती दिसणं त्या आकृतीमधलं काही गोष्टी समजणं हे पण गरजेचं आहे. पाहिलं पॅरलल लाईन आहे दोन्ही. त्याला ही छेदिका एवढेच याच्याकडे लक्ष द्या. याच्यामध्ये हा दिलेला आहे 110 दिलेला आहे. हा किती येणार आहे 110 कारण व्युत्क्रम कोन. हा 110 असेल तर हा 110 समजा. ओके आता पुढे काय म्हणलेलं आहे पहा. या ठिकाणी हा त्रिकोण वाढवल्यानंतर ही बाजू आणि ही बाजू एक म्हणजे कसला कोण आहे हा समद्विभुज त्रिकोण. ज्या बाजू एकरूप असतात त्या समोरचे कोण एकरूप असतात. आता या 110 आहे या हा कितीचा येणार आहे 70 अंशाचा. का रेषे जोडीतला कोण पूरक. ओके आता या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण हे दोन्ही कोण कसे असणार आहेत एकरूप असणार. का समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूच्या समोरील कोण एकरूप असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 मधून हा 70 वजा केला तरी या दोन्ही कोणाची बेरीज किती येणार आहे 180 मधून 70 वजा केले 110. ही दोन कोणाची बेरीज मी एका कोणाचं माप 110 भागिले 2 केलं तर 55. हा कोण आहे 55 अंशाचा. हाही कोण आहे 55. मग हा 55 असेल तर हा कितीचा येणार आहे 55. आता ही छेदिका लक्ष द्या. हा 55 असेल तर हा 55 का संगत. हा 55 असेल तर हा देखील 55 बाह्य व्युत्क्रम म्हणून देखील आपण करू शकतो. आणि आपल्याला विचारलेला हा कोण. हा 55 असेल तर हा कोण कितीचा येईल 180 मधलं 55 वजा केले 125 अंशाचा. 180 वजा 55 बरोबर 125 अंशाचा. पर्याय आहे का आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा पण प्रश्न आकृतीवरतीच आहे का. ओके चला वर्तुळाचा आहे. वर्तुळामध्ये घ्यावरती आकृती घ्या. ओके म्हणजे पूर्ण तिथे थोडस आपल्याला हे करावं लागतं. त्याला पर्याय नाहीये. दिसते कुणाला दिसत नाहीये कुणाला दिसत नाहीये. प्रश्न घेऊन
या ठिकाणी पहा, या ठिकाणी वर्तुळाचं केंद्र आहे, केंद्रबिंदूतून गेलेला म्हणजे हा काय आहे, वर्तुळाच्या केंद्रातून गेलेला व्यास. आणि याला नाव नाहीत आपल्याला महत्वाची. वर्तुळाचे व्यास आहे म्हणजे अर्ध वर्तुळा होणार आहे. त्याच्यामध्ये हा कोण दाखवलेला, हा कोण किती असणार आहे, 90 का असणार आहे, अर्ध वर्तुळात तयार होणारे सगळे कोण म्हणजे हा 90. आता या ठिकाणी दिलेला कोण पहा, हा बाहेर दिलेला कोण आणि हा कोण दिलेला आहे. यामधला कोण PSQ हा कोण दिलेला आहे आपल्याला 55 अंशाचा. त्याच्यानं हा कोण काढता येईल आपल्याला. कितीचा येईल हा कोण, बाहेरचा कोण बघायचं नाही, आतला कोण. हा 55 हा 90 हा कितीचा आहे. तिन्ही कोणाची वेळ 180, 90 आणि 55 180 मध्ये 150 केले 35 अंश. आता आपल्याला बघायचं आहे बाहेर. आता इथं बाजू एकरूप सांगितले, PQ आणि QR बाजू एकरूप आहे. आता याच्याकडे लक्ष द्या, या बाजू एकरूप आहे. आता मधल्या कोणाकडे लक्ष देऊ नका, आपल्याला एका कोणाचं माप नाही बस. आता या मधलाही 55 याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, मी पुसून टाकतो. हा 90चा याचा बी गरज नाही. कारण आपल्याला फक्त 55 हे 35 काढण्यासाठी आपण ते केलं. म्हणजे या बाजू एकरूप आहे म्हणजे हा कसला कोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोणाचा काय नियम आहे, ज्या बाजू एकरूप आहे त्या समोरचे कोण एकरूप असतात. या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजू समोरचा हा कोण एकरूप असणार आहे. हा 35 असेल तर हा कितीचा असणार आहे, 35चा. हा सगळा कोण कितीचा येईल, 35 × 70 म्हणजे 110चा येईल. आपल्याला विचार केलाय कोण, मेजर ऑफ एंगल काय विचारायला, हा कितीचा आलेला आहे, 35 अंशाचा आलेला आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न क्रमांक 35. 10 मिनिटात एक घड्याळ 10 सेकंद पुढे जातो. 35वा 10 मिनिटात 10 सेकंद, 10 मिनिटे 10 सेकंद. तर सकाळी 7 वाजता लावलेलं घड्याळ रात्री 10 वाजता कोणती वेळ लागली. सकाळी 7 ते रात्री 10 किती वेळ झाला, सकाळी 7 ते रात्री 10, रात्री 10 पर्यंत 15 तास. आता एका तासाला काढूया मग 15 तासाला 10 मिनिटाला 10 सेकंद, 60 मिनिटाला 60 मिनिटाला 60 सेकंद. याची 6 पट याची 6 पट. ओके 60 मिनिटं म्हणजे एका तासाला 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. एका तासाला 1 मिनिट, 15 तासाला 15 मिनिटे. जे गाड्या पुढे गेलं म्हणजे ते रात्री 10 वाजता किती वेळ दाखवेल, 15 मिनिटं पुढे म्हणल्यानंतर 10 वाजून 15 मिनिट. चला 36वा प्रश्न सांगा. आता प्रश्न काही मोठे नाही. 1 मीटर लांब 50 सेमी रुंद व 1 मीटर लांब 50 सेमी रुंद व 1.5 मीटर उंच इष्टिकाची तिच्या आकाराच्या 2 पत्र्याच्या धान्य पोट्या तयार करण्यासाठी 120 चौमीटर दराने किती रुपये किमतीचा पत्रा आवश्यक आहे. मग आता कोठ्या बनवायच्या, कोठ्याला खालचं पोड असतं का, असतं, वरती झाकण असतं का, असतं. म्हणजे याला इष्टकाच्या तिला पृष्ठ किती असतात, 6 पृष्ठ. अशा 2 कोठ्या बनवायच्या. मग आपल्याला कोठ्या बनवायला त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल का, त्याचं घनफळ काढायचं. किती धान्य बसेल म्हणलं असतं तर घनफळ काढलं असतं. आता आपल्याला इथं पृष्ठफळ 2 कोठ्या बनवायच्या पत्र्याच्या, पत्रा किती लागेल विचार. मग पृष्ठफळाचं काय सूत्र आहे, 2 कंसात L/B अधिक B × H अधिक H × L. याची दुप्पटांची एका कोटीचं झालं. 2 कोट्यांमुळे याला पुन्हा गुणिले 2 करावं लागणार आहे. हे 2 तुम्ही म्हणता की दुप्पट नाही, ते सूत्र आहे.
ओके. आता हे 1 मीटर आहे, सेंटीमीटर आणि मीटर आहे. मी काय केलं पाहिजे, हे पण एका परिमाणामध्ये करून घेतलं पाहिजे. सगळं मीटर मध्ये, तर मीटर मध्ये करा का सगळं सेंटीमीटर मध्ये? मीटर मध्ये करू. चला हो, ब्रॅकेट एल किती, ए किती 0.5 ओके, आधी बी किती 0.5 गुणिले 1.5 प्लस 1.5 गुणिले 1. काय ह्याच्यामध्ये या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार पहिल्या शेवटला असं पद्धतीने लक्षात घ्यायचं. ओके, 0.5 गुणिले 1 0.5 अधिक 0.15 75 समजून इथे कधी 0.75 अधिक 1.5 याची दुप्पट करायची, याची बेरीज करा. 1.5 आणि हे अर्धा 2 आणि 75 2.75 ही दुप्पट 5.5 आणि ही एका कोटीला लागला 2 कोट्याला गुणिले 2 पुन्हा करावं लागेल 11 चौरस मीटर एवढा पत्रा लागणार आहे. पुढे आहे का काय? चला पुढे खर्च. एका मीटरला चौरस मीटरला किती खर्च आहे? 120. मग 11 चौरस मीटरला 120 गुणिले 11 11 0 0 22 2 11 13 1320 रुपये खर्च येईल. चला 37 गणित घ्या. 37 गणित 420 रुपये सूट मिळाल्यामुळे कपाटासाठी 7080 द्यावे लागले, तर शेकडा किती सूट मिळाली? 7080 द्यावे लागले सूट घेऊन. मग खरेदी किंमत किती आहे त्याची? छापील किंमत किती? 7080 अधिक 420 ही छापील किंमत झाली 7500. मग 7500 रुपयाला सूट तुम्हाला किती मिळाली? 420 रुपये. तर शेकडा म्हणजे 100ला 1 म्हणजे x बरोबर 100 गुणिले 420 भागिले 7500. इकडे 2 शून्याला 2 शून्य घालून टाका. कशाने जाईल त्याला 75चा 1 नाही पाडा 3 ने घालवा 15 जाईल का बा? नाही 3 ने घालवा 5 ने घालवा. चला 75 40 24 84 चे 15 दशांश करा 15 5 75 15 5 75 बाकी राहिली 9 वर शून्य घेतले 90 5.6% आहे का पर्यायामध्ये? आहे. चला पुढचा प्रश्न 169 अधिक 4x वर्ग या द्विपदीत कोणते पद मिळवले तर पूर्ण वर्ग त्रिपदी होईल? त्रिपदी करायची आहे. आता इथं हे सर्वसामान्य वर्ग घातांकाच्या नियमानुसार असं लिहायला पाहिजे होतं इथे हे. आता इथं अधिक असेल व्यवहार असेल तर काय तो प्रश्न जाऊ नये नंतर बघू आपण. पहिल्यांदा वर्ग घातांकाचा असतं, नंतर पहिल्या घातांकाचा असतं, नंतर स्थिर म्हणजे स्थिर पद असतं. मी काय घेत असतात मी तर मधल्या पदाचं काय असतं नियम? पहिल्या पदाचं वर्गमूळ अंत्य पदाचं वर्गमूळ त्यांच्या गुणाकाराची पहिल्या पदाचं वर्गमूळ होईल 4चं वर्गमूळ 2 x वर्गाचं वर्गमूळ x अंत्य पदाचं वर्गमूळ होईल 13 आणि यांच्या गुणाकाराची काय करायची? दुप्पट. 26x त्याची दुप्पट 52x म्हटलं. आता हे मधलं पद प्लस किंवा मायनस दोन्ही पण येतं. हे प्लस असलं तरी मायनस असलं तरी चालतं. म्हणजे याचं उत्तर 2 पर्याय नोंदवायला येईल प्लस मायनस 52x. हा प्रश्न क्रमांक किती झाला? 38. चला 39वा प्रश्न घ्या. 39वा प्रश्न आता 39वा प्रश्न 8चा 1/3 8चा 1/3 गुणिले 8चा वजा 3/5 गुणिले 8चा 2/3 भागिले 8 गुणिले 8चा 2/5
आता इथं आपल्याला नियम आहे, बेस सारखा असेल, गुणाकार असेल, 8/2/5. ओके ओके. बेस सारखा असेल, गुणाकार असेल तर घातांकाची काय करतात, बेरीज करतात. 8चा 1/3 अधिक वजा 3/5 अधिक 2/3. छेदामध्ये इथं 8चा काय किती असतो, पहिला. 8चा 1 अधिक 2/5, 1 म्हणजे 1/3. छेद सारखा करून घ्या. इथं अधिक वजा काय होईल, अधिक वजा 3/5 होईल. आता इथे छेद सारखा करूया आपण. 3/5 याचा लसावी किती होईल, 15. म्हणजे 8/15 म्हणजे या 3ची 5पट, छेदाची 5पट केली, अंशाची 5पट 5, लगेच वजा 5ची 3पट, अंशाची 3पट 3 × 9 अधिक इथे छेदाची 5पट, अंशाची 5पट 10. 5 वजा 9 अधिक 10, 5 मधून वजा 9 गेले, वजा 4 वजा 4 अधिक 10 वजा 6/15. ओके. 8चा 6/15. ओके. आता छेदामध्ये बघू काय होते इथं. 8चा इथं छेद सारखा 1 आणि 5, छेद 5 होईल. इथं छेदाचे 5पट, अंशाची 5पट 5 होईल. अधिक चिन्ह इथं 5ची 1पट, अंशाची 1पट 2. 5 × 2 7/5. 8चा 6/15 राहिलेले 8चा 7/5. छेद बेस सारखा असेल, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे एकदा करता द्या 8 आणि छेदामध्ये 6/15 वजा 7/5. छेद सारखा करा. 5 आणि 15 तर 15 होईल. 15 म्हणजे 6, तिथे 5ची तिप्पट आहे, अंशाची तिप्पट 21. 6/6 वजा 21, 6 मध्ये 21 गेले, किती राहिले 15. म्हणजे 8चा वजा 15/15, 8चा वजा 15/15 संक्षिप्त करून दिलं तर काय होईल, 1 येईल. 15 15 येते, 15 पण वजा 1. 8चा वजा पहिला म्हणजेच 1/8चा पहिला म्हणजे 1/8. मी पर्यायामध्ये 8चा वजा पहिला असेल, 1/8 8चा पहिला असेल किंवा 1/8 नुसता 8 असेल. कोणता आहे पर्यायामध्ये उत्तर, 1/8. ही पण आपल्याला लक्षात आली पाहिजे. तर 40वा प्रश्न या. 48 किलोग्राम मिश्रणात खवा व साखरेचे प्रमाण 5:3 आहे. 5:3 5 भाग खवा आणि 3 भाग साखर. याच्यामध्ये किती साखर मिसळावी, म्हणजे साखरेचे खवा आणि साखरेचे प्रमाण 3:2 होईल. आता इथं 5 भाग खवा आणि 3 भाग साखर. हे जर 5x मानलं तर साखर 3x. 5 आणि 3 8x. 8x बरोबर 48. x बरोबर 48 भागिले 8 केलं तर 6. याच्यामध्ये साखर 5x आहे, म्हणजे खवा 5x आहे. साखरेचे 30 किलोग्रॅम खवा आहे आणि 18 किलोग्रॅम साखर आहे. आपल्याला याचं गुणोत्तर करायचं 3:2. साखर वाढवायची, खवा नाही वाढवायचा. 3ची किती पट आहे ना, 10 पट. म्हणजे इथं 2ची पण किती पाहिजे, 10 पट. 2ची 10 पट 20 किलोग्रॅम साखर आणि 30 किलोग्रॅम खवा झाला की त्याचं गुणोत्तर काय होणार आहे, 18 किलो साखर आहे. आता त्या 20 किलो करायची म्हणजे काय करावं लागेल, अधिक 2 किलो साखर
आपल्याला ऍड करावी लागेल आणि त्यांनी तेच विचारले की साखर किती ऍड करावी लागेल. तर 2 किलो साखर त्यामध्ये ऍड करावी लागेल. कशासाठी घेऊन बसलाय तुम्ही? पुढचा प्रश्न. काटकोन त्रिकोण LMN मध्ये LM बरोबर 2x अधिक 1. काटकोन त्रिकोण आकृती काढायची नाही का? हे लक्षात येतं. काटकोन त्रिकोण LMN कसंही द्या ना, असं काय अडचण नाही. LM बरोबर 2x अधिक 1. LM 2x अधिक 1. MN बरोबर 4x वजा 2. MN बरोबर 4x. तर x ची किंमत काय? 2 पर्याय बघू आहे. आता इथं काटकोन त्रिकोणाचा काय नियम असतो? काटकोन त्रिकोणाचा बाजूचा काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज बरोबर कर्ण वर्ग. इथं 4x चा हा कर्ण आहे. 4x चा वर्ग बरोबर 2x अधिक 1 चा वर्ग अधिक 4x वजा 2 चा वर्ग. आता इथं आपल्याला गुणोत्तरामध्ये घालता येतं का? गुणोत्तरामध्ये घालता येईल. नंतर बघू आपण ते सोडवू. 4x चा वर्ग होणार, याला कंस टाकला काय? 4x चा वर्ग होणार आहे 16x वर्ग. इकडे पहिल्या पदाचा वर्ग 4x वर्ग या गुणाकाराचे दुप्पट 2x आणि 1 चा 2x त्याची दुप्पट अधिक 4x अधिक 1 चा वर्ग 1 अधिक इकडं पहिल्या पदाचा वर्ग 16x वर्ग या दोघांचा गुणाकार 4 दुणे 8x त्याची दुप्पट वजा 8x आणि वजा 2 चा गुणाकार अधिक 4 सारखी. 4 दुणे 8 गुणाकार 8x त्याची दुप्पट 16x. ओके वजा 16. ओके असं लक्ष पाहिजे. हे बाबी वेगाच्या मध्ये असतो. अनावधानाने चुका घडतात. सारखी पद्धत जवळ घ्या. 16x वर्ग बरोबर हे 4x वर्ग आणि हे 16x वर्ग किती झाले? 20x वर्ग. दोघं अधिक अधिक आहे. ते वजा अधिक 4x वजा 16x वजा 12x ते अधिक 1 हे अधिक 4 अधिक 5. या ठिकाणी 20x वर्ग वजा 12x अधिक 5 बरोबर 16x वर्ग. x ची किंमत काढायची आपल्याला. कसं सोडवता येईल पुढे अजून? इकडे घेतले तिकडे पाठवले काय प्रश्न राहणार आहे? 20x हे आणि 16x तिकडे पाठवूया. 20x वर्ग वजा 16x वर्ग वजा 12x अधिक 5 20x वर्ग 4x वर्ग वजा 12x अधिक 5 बरोबर 0 असे येणार आहे. आणि याचे फॅक्टर पडायला लागतील 4 हे सर्व गुणक आहेत. या ठिकाणी तो 4 तिकडे पाठवला 4 20 होईल. गुणाकार 20 आला पाहिजे आणि बेरीज 12 आली पाहिजे. 10 गुणे 20 होईल. आणि त्याचे फॅक्टर पडताना त्याचे फॅक्टर काढले आपण 4x वर्ग 10 गुणे 20 करणार आहे आपण. 10 गुणे 20 करणारे वजा 2x वजा 10x अधिक 5 10 गुणे 20 या दोघांचा वजा 2 वजा 2 गुणाकार आपल्याला अधिक 20 पाहिजे 25 आणि बेरीज वजा 12 पाहिजे. गुणिले या दोघांमध्ये कॉमन निघेल 2x निघेल कॉमन 2 गुणे 4 2 वजा 1 होईल. 2x कॉमन काढला इकडे कॉमन काढला 5 काढला 2x अधिक 1 इकडे आपल्याला इथं वजा 5 घेतले वजा 10x होईल. इथं वजा 1 केला तर ते अधिक 5 होणार. हे पण लक्षात आलं पाहिजे. हे सारावाने लक्षात येत आहे.
आता इथे कॉमन 2 वजा 1 2x x वर्ग आहे बरोबर. ओके, इकडे पहिल्या कंसामध्ये 2x वजा 1, दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 5 आणि बरोबर 0 आहे. जी वेगळे करून घेतली तर 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 5 बरोबर 0 असे दोन समीकरण. हे वजा 1 आहे ते तिकडे पाठवले, अधिक 1 होतील 2x बरोबर 0 अधिक 1 2x बरोबर 1 x बरोबर 1/2. इकडे घेतलं 2x बरोबर 0 अधिक 5 म्हणजे x बरोबर 5 भागिले 2 केलं तर x बरोबर 1.5. पर्यायामध्ये कोणते पहा, x बरोबर किती नंबरचा प्रश्न होता, 41 नंबर. पर्याय क्रमांक 3 आहे, पर्याय क्रमांक नाही, पर्याय क्रमांक 1 आहे. 5/2 दोन पर्याय नोंदव आहे. पहिला एक पर्याय येईल आणि तिसरा एक पर्याय येईल. 0.5 कुठं नाही म्हणजे 5/2 आणि 2.5 दोन्ही उत्तर आहेत. हे उत्तर आहे, हे उत्तर पर्यायामध्ये दिलेलं नाही. व्यवस्थित लिहून घ्या. अवघड प्रश्न आहे, एखादा अवघड प्रश्न तुम्ही देतो. चला पुढे किती नंबरचा प्रश्न आहे, 43. त्या ठिकाणी वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळामध्ये काय गरज नाही आकृतीला. आकृतीमध्ये काय गोष्टीचं असेल तिथं घेत राहतो. ओके, हा वर्तुळ दिलेला आहे. वर्तुळामध्ये या ठिकाणी हे दोन्ही 90 डिग्री मध्ये क्रॉस केलेले आहे. हे 90चं आहे, हे 90चं आहे. या ठिकाणचं या बाकीच्या वर्तुळ एक त्रिकोण सोडून बाकीच्या भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे PR म्हणजे व्यास दिलेला आहे 14. PR बरोबर 14. आणि आपल्याला विचारलेले रेखांकित भागाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा, त्यातून या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघायचं. हे दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथं या 14 आहे म्हणजे त्रिज्या येणारे 7 आणि त्रिज्या 7 येणारे. वर्तुळाचं क्षेत्रफळ πr² 22/7 गुणिले रेडियस दिलेले आहे 7 गुणिले 7 22/7 54 154. आता या ठिकाणी हा 90 डिग्रीचा आहे, 7 गुणिले 7 एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1 मीटर पाया गुणिले उंची एकाच झालं आणि 2चं करायचं म्हटल्यानंतर गुणिले 2 करून टाका लगेच. तर 2 आहे 2 गेले 7 49 हे 2 त्रिकोणाचे झालं. तू फक्त वजा करून टाका वर्तुळात. 14 9 गेले 5 राहिले, 5 5 गेले 0 105. पर्याय क्रमांक 2 आहे. शुभम व शोभाने समान दराने समान कर्ज घेतली. दोघांचाही कर्ज व्याज एकच आहे. समान दराने कर्ज घेतली. शुभमने 1.5 वर्षामध्ये 2750 वर्ष म्हणजे 18 1.5 वर्षामध्ये 2750 रुपये व्याज भरले. 43वा गणित 1.5 वर्षामध्ये 2750 रुपये व्याज भरलं. तर शोभाने 27 महिन्यानंतर 27 महिने वापरली रक्कम, तर ती किती व्याज शुभमपेक्षा किती अधिक व्याज द्यावं. आता 1.5 वर्षामध्ये किती झालेले महिने 18 महिने. 18 महिन्याला 2750 एका महिन्याला काढायला 2750 भागिले 18 करावे. ते जर एक मान पद्धतीमध्ये घेतलं तर 18 महिन्याला 2750 27 महिन्याला एक मांडणी काय होईल 27 गुणिले 2750 भागिले 18 9 गुणिले 18 9 त्रिक 27 2 गुणिले 1 20 त्रिक 6 14 आपल्याला विचारले किती जागा द्यावं लागेल.
तर 2750 यातनं वजा मग ते 5 12 दुकान गेली 7 11 8 गेली 3 1375. इथं तुम्हाला एक साधं बघायला पाहिजे होतं. इथं 18ची दीडपट आहे, याची दीडपट करायला लागलं. दीडपट म्हणजे किती वाढलं? 18ची दीडपट म्हणजे निमपट वाढली. मग इथं 27.5ची निमपट वाढणार आहे यात. 2750ची निमपट करा एवढं उत्तर आलं असतं. हे काही करत बसावं लागलं असतं. चला पुढील प्रश्न घ्या. शुभमने झालं ए ची किंमत ए वजा एवढी कसं आहे? ए वजा 1 बी बरोबर वजा 1 बी बरोबर 2 सी बरोबर वजा 2 डी बरोबर 1 तर 3a घन वजा 3b बरोबर वजा 3c अधिक डी बरोबर किती? आता किमती बरोबर आपण 1 ची किंमत वजा 1 म्हणजे 3 गुणिले वजा 1 चा घन याला कंसात वजा कंसामध्ये 3 बी ची किंमत आहे 2 चा वर्ग त्याला पण कंसात म्हणजे वजा आपल्याकडे 3 सी ची किंमत आहे वजा 2 इथं काय वर्ग नाही अधिक डी म्हणजे 1 हे करावं लागलं वजा 1 चा घन म्हणजे 3 गुणिले वजा 1 येणार आहे आपल्याकडे कंस सोडवतो वजा 2 चा वर्ग 4 3 गुणिले 4 वजा 3 गुणिले वजा 2 वजा 6 अधिक 1 आता कंस सोडून बाहेर येतो पण 3 गुणिले वजा 1 वजा 3 3 चौक 12 वजा आणि आतमध्ये अधिक 12 वजा अधिक वजा 12 हे वजा वजा अधिक 6 आणि अधिक 1 3 वजा 12 वजा 15 अधिक 6 अधिक 1 वजा 15 6 वजा 9 अधिक 1 वजा 9 अधिक 1 वजा 8 वजा 8 आहे पर्यायामध्ये आहे. आणि इथं तुम्ही जर असं केलं वजा वजा मध्ये एकत्र केले वजा 3 आणि वजा 12 वजा 15 होतं अधिक अधिक मध्ये 1 केले अधिक 6 अधिक 1 अधिक 6 आणि 15 7 गेले 8 राहिले मोठ्या संख्येत चिन्ह दिलं. चला 45वा प्रश्न 6x अधिक 10y हे अंतर जाण्यासाठी 12y तास लागले तर गाडीचा सरासरी वेग. आता सरासरी वेग बरोबर काय आहे सूत्र? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? 6x अधिक 6x गुणिले 10y आणि वेळ किती लागतो? 12y बरोबर वेग येणार आहे. तो सरासरी वेग एकूण अंतर भागिले वेळ. भागाकार करायचा आहे. हा गुणाकार करत बसले की संक्षिप्त रूप अगोदर दिला वायला वाय 6 1 6 6 1 दुने 12 या दोन्ही कमी 2 पंचे 10 इतर सर्व एक राहिला 5 x सरासरी वेग आहे 5x पर आवर. चला कोणत्या पर्यायातील संख्या सहमूळ संख्या आहे? 253 161 दुसरा 261 348 259 260 434 229. आता सहमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्यांचा केवळ एक आणि एक फॅक्टर असतो, एक आणि एकच कॉमन असतो त्याला सहमूळ संख्या म्हणतात. कोणतं उत्तर येत आहे? याच्यामध्ये 259 आणि 260
त्याच्या प्रत्येकाने फॅक्टर पाहावं कशाने भागला तो बघावं लागेल ते करावं लागेल 13ने जातो कशाला 7ने कशाला जातो ते बघावं लागेल. तर तुमचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक किती झाला 47. तुमचा 47वा प्रश्न 47 वजा 3/5 कंसाचा वर्ग याची गुणाकार बेस. गुणाकार बेस तर काय करतो आपण तो आपल्याला उलटा याचा उलटा केला तर काय होईल 5/3 चिन्ह बदलतो का नाही याचा वर्ग म्हणजे हा एक पर्याय किती दिला 2 पर्याय नोंदव आहे ना म्हणजे वजा 3/5 उलट केलं वजा 5/3 त्याचा वर्ग हा एक पर्याय येईल. दुसरा पर्याय दुसरं काय होतं आहे तसा आपण ठेवायचा घातांक उलटा म्हणजे काय होईल वजा 3/5 आहे तसा ठेवला घातांक वर येतो वजा दुसरा म्हणजे तो कसा मांडतो हे पर्यायामध्ये असेल किंवा हे करायचं म्हणजे तर 1 अंशाचे वजा 3/5 चा दुसरा त्या पद्धतीने हा एक पर्याय असेल. म्हणजे कुठला त्या तिन्हीपैकी कोणतेही 2 पर्याय तुम्हाला तिथं असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 एका त्रिकोणाचा एक बाह्यकोन 90 अंशाचा आहे व त्याचे दूरस्थ आंतरकोन एकरूप आहे तर तो त्रिकोण निश्चितपणे कोणत्या प्रकारचा आहे. ओके एका त्रिकोण आहे त्याचा आम्ही सांगितलेलं एक बाह्यकोन 90 चा आहे आंतरकोन त्याचा किती असणार आहे 90. याचे दूरस्थ म्हणजे हे लांबची हे दोन्ही काय म्हणले त्यांनी दोन्ही कोण समान म्हणजे याच्या समोरच्या बाजू कशा असणार आहे या बाजूला समोरची ही बाजू या बाजूला समोरची ही बाजू एक रूप आहे म्हणजे याचं माप असणार आहे किती 45 त्रिकोणच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 मध्ये 90 गेले 90 राहिले भागिले 2 केलं 45. याला कोणता म्हणतात याला एक म्हणतात काटकोन त्रिकोण एक 90 चा आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आणि दुसरे 2 बाजू एकरूप आहेत म्हणजे समद्विभुज. समद्विभुज काय कसला समद्विभुज काटकोन त्रिकोणात आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणलं तरी चालेल त्यामुळे उत्तर समद्विभुज त्रिकोण आणि काटकोन विषमभुज होणार नाही. पण शेजारच्या आकृतीमध्ये पहा शेजारच्या आकृतीमध्ये आपल्याला त्यांनी माप दिलेला आहे आणि याची परिमिती विचारली. त्याच्यामध्ये PQRS 7 सेंटीमीटर व्यासाचा अर्धवर्तुळाचा भाग कापला हे व्यास दिलेला आहे 7 सेंटीमीटर PQ 15 आहे PQ हे 15 आहे QR 10 आहे. याचं परिमिती विचारली आपल्याला परिमिती आता येतं तुम्हाला हे 15 आहे हे 10 आहे हे 10 आहे आता हितनं आपल्याला आत शिरायचं किती मोठा म्हणजे आतमध्ये एवढा ह्या काय आहे हा अर्धा परिमिती 7 सेंटीमीटर व्यास आहे म्हणजे इकडं किती राहिलं हे 15 आहे इकडं राहिलं किती 15 तर 7 गेली 8 इकडे 4 सोडले इकडे 4 सोडले इथं त्रिज्या 7 त्रिज्या 3.5 येणार. वर्तुळाचा परिघाचं काय सूत्र पाय डी. आता इथं 2 पाय वापरायची गरज नाही पाय आहे 22/7 आणि डी आहे 7 हे पूर्ण काय झालं पूर्ण वर्तुळाचा परिघ आला इथं अर्धच वर्तुळ आहे 22/2 केलं म्हणजे 11 म्हणजे हे अंतर किती येणार आहे 11. मग आता संपूर्ण वर्तुळाची परिमिती मोजूया 4 आणि 4 8 आणि 11 19 आणि 10 15 आणि 10 आता 20 आणि 13 20 आणि 15 35 याची परिमिती किती येणार आहे 54 सेंटीमीटर एवढी परिमिती येणार आहे. आता गणित विषयात काही टक्के व इंग्रजी विषयामध्ये काही टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 23% अनुत्तीर्ण झाले. तर दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 345 23% अनुत्तीर्ण
उत्तीर्ण किती झाले हो? 100 मधून 3 गेले 77% उत्तीर्ण. आणि त्यांनी सांगितले उत्तीर्ण म्हणजे 345. 77% म्हणजे 345. आपल्याला विचारलं एकूण किती बसले? 100% बसले. 100% बरोबर म्हणजे x बरोबर 385 गुणिले 100 भागिले 77. 77 पाचा 385. 100 पाचा 500 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहे. पुढचा घ्या x वजा 3 कंसाचा वर्ग. दुसऱ्या कंसात x अधिक 3 भागिले 2x वजा 6 बरोबर p. तर 2p बरोबर p. आता इथं याच्यामध्ये आपण काढलं x वजा 3 चा वर्ग म्हणजे x वजा 3 2 वेळा मांडतो. x अधिक 3 याच्यामध्ये कॉमन मी जर 2 काढलं तर कंसात काय राहील? x वजा 3. 2x 2 वजा 3 ला गुणलं वाचस. आता x वजा 3 ही आहे का? x वजा 3 नाही का? x वजा 3 जातो. आता राहिलं काय? x वजा 3 x अधिक 3 कशाचे फॅक्टर आहेत रे? x वर्ग वजा 3 9. x वर्ग वजा b वर्गचे फॅक्टर होतात a1 a अधिक b आणि a वजा b. तसं x वर्ग वजा 3 चा वर्ग याचे फॅक्टर होणार आहे x अधिक की x वजा 3 भागिले 2. हे वर्ग मी करू शकतो. x वर्ग वजा 9 भागिले 2. कोणताही पर्याय पहिला पर्याय घेणार आहे. काय बोला? ओके. ही कशाची किंमत आली? p ची. आणि आपल्याला काय विचारलंय? 2p ची. इथं तर बसतं थोडं बसतं रे. इथं बसतं ही p च्या आणि याला x वर्ग वजा 9/2 याला गुणिले 2 केलं. गुणिले 2 केलं म्हणजे काय होणार आहे? बेकले उत्तर काय येणार आहे? x वर्ग वजा 9. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. जिथं फसतात मुलं तेच आहे. 4 चौकट 5 7 6 या संख्येला 11 व 3 ने भाग जातो तर चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल? आता इथं पहा 3 ची आणि 11 ची कसोटी. 11 ची कसोटी काय? एका 3 ची कसोटी काय? अंकाची. इथं 7 आणि 7 गेला तर 18 च्या 22 येतील. 22 2 वेळा 9 घेतला तर 22 आणि 18 40 होईल. जायचं 3 ने भाग. दुसरा 4 वापरला तर 4 म्हणजे इथं 22 22 आणि 8 22 आणि 8 30 होईल. 4 वापरला तर 30. 1 वापरला तर 22 आणि 2 24 होईल. 7 वापरला तर 14 22 आणि 14 36 होईल. 3 ने फक्त याला भाग जात नाही. बाकीच्या सगळ्यांना 3 ने भाग जातो. 11 ची कसोटी काय? एकाने एक मधला. जर इथं 4 वापरला तर एकाने पाहिलं तर काय होईल? 4 5 आणि 7 7 आणि 4 11 4 15. इथं 15 झाली आणि 15 मध्ये 6 आणि 5 11 4 15. इथं 4 घेऊन चालतो. 1 घेतला तर काय होते पहा? 1 घेतला तर 4 आणि 5 आणि 7 12. म्हणजे तुम्ही इथं 6 5 11 आणि 12 एक पण चालते. प्रश्न काय? मोठ्यात मोठा कोणता? 7 घेतला तर 7 पण चालतंय. 4 आणि 7 11 आणि 7 18 तर 12 आणि 6 18 पण चालतंय. मोठे 7. तर पुढे या 3 अंकी 2 संख्यांमधील फरक 72 असून त्यांचा लसावी 540 आहे तर त्यातली मोठी संख्या कोणती? आता लसावी 540. आता पर्याय पहा. लसावी 540 त्याच्यामधला फरक दिलेला आहे 72. फरक 72.
संख्या कोणती दिलेली आहे? 108, 180, 135, 970. 108 आणि 180. 80 आणि 108 आणि 72, 180 या दोन्ही मोठी संख्या 180 आणि लसावीला या संख्येने घाल चालतो. 180 न 540 ला जातो, 108 ला जातो, 135 ला जातो, 270 ला जातो. फरकामध्ये पाहिजे आपल्याला. येतं 135 दोन्ही नाही, पण 135 त्या 540 ला जात नाही. जाते 135 270. ओके जातो. याचा फरक असेल मोठी संख्या 140. फरक शेजारी आकृतीवरती सोडवणार आहे प्रश्न. हा दिलेला आहे समद्विभुज काटकोणचे कोण MN दिलेले 6.5. ही बाजू 6.5 ही बाजू किती असणार 6.5. कर्ण किती येईल 6.5 6.5 म्हणजे कर्ण किती येईल 4 4 4 2. तसे पद्धतीने 6.5 6.5 6.5 √2 येणारे 6.5 √2. आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण केलं. या ठिकाणी काटकोन त्रिकोण केलेला आहे आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि याचं ही बाजू आणि ही बाजू एक दाखवली. ही बाजू आणि ही बाजू ही 6.5 √2 इथे 6.5 √2. आपल्याला विचारलेलं आहे LM हा कर्ण आपल्याला याची आकृती याचं काढायचं. इथं काय करावं लागेल 6.5 ची दुप्पट 6 त्याचा वर्ग करावा लागेल, त्याचा वर्ग करावा लागेल, दोन्हीचा वर्ग करावा लागेल, त्याची बेरीज काढून त्याचा वर्गमूळ काढावा लागेल. 6.5 √2 याचा वर्ग आणि दुसरी काटकोन करणारी बाजू 6.5 √2 याचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. याचा वर्ग होईल 6.5 चा वर्ग 5 चा वर्ग 25 42.25 गुणिले √2 चा वर्ग 2. हा याचा वर्ग झाला. इकडे 42.25 गुणिले 2 हा याचा वर्ग झाला बरोबर कर्ण वर्ग. ही बेरीज दुप्पट केली तर 84.5 अधिक 84.5 बरोबर कर्ण वर्ग. 84 गुणे 168 169 बरोबर कर्ण वर्ग. कर्ण वर्ग याचं वर्गमूळ काढा, याचं वर्गमूळ काढा. इथे किती येणार आहे 13. चला पुढे 55 अजून 20 मिनिटांचे 15 मीटर लांब 12 मीटर रुंद आयताकृती आकृती काढायची टेंटेटिव्ह लगेच. 15 मीटर लांब 12 मीटर रुंद आयताकृती भिंतीला 5 मीटर उंचीपर्यंत 60 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल. 15 मीटर बांध 12 आहे, उंची 5 फुटापर्यंत काय लावायची. भिंतीला 5 मीटर उंचीपर्यंत 60 रुपये प्रति मीटर दराने रंग लावायचा. जी इकडल्या बाजूला किती रंग लावा 5 मीटर उंचीपर्यंत 15 गुणिले 5 75. 15 गुणिले 5 75. एवढा समोरच्या भिंतीला पण असणार आहे 150. इकडं 12 गुणिले 5 60. तेवढा समोरचा 120. जे एकूण भिंतीला आतून बाहेरून म्हटलंय का नाही 270 एवढा रंग झाला. दर आहे 60 रुपये. 60 करा. हा शून्य मांडा. 7 4 12 4 16,200 रुपये पर्याय क्रमांक 1. तुझी दुप्पट केली तर शेवटी 32,400 पर्यायामध्ये दिलेलं नाही. कुक्कुटपालन करणाऱ्या सलीमच्या कोंबड्यांची संख्या दरमहा 5% वाढत जाते. त्याच्याकडे 8,820 कोंबड्या असतील तर 2 महिन्यापूर्वी त्याच्याकडे किती. आज त्याच्याकडे 8,820 ही अमाऊंट आहे.
2 महिन्यापूर्वीच्या विचार. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to M. इथं अमाऊंट आहे 8,820. प्रिन्सिपल माहित नाहीये. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, वाढीचा दर किती आहे, 5% 5/100 आणि 2 महिन्यांमध्ये 2 वजा काय करायचंय, माग कुठं जायचं आपल्याला. प्रिन्सिपल आपल्याला काढायचे, अमाऊंट दिलेली आहे, अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. अमाऊंट मधलं कमी होणार, घसारा माग कमी दर होत चाललाय नाही. मग इथं तुमची बेरीज केली तर 105 अंश छेद 100 होत आहे. 105 छेद 100चा वर्ग तुमचे 2 वेळा मांडावे लागेल. पी बरोबर 8,820. ते भागिले तिकडं गुणिले घ्या. 8,820 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 105 गुणिले 105 बरोबर राहिला पी. 21 ने भागाला 21 पाचा 5 21 चौक 84 4 राहिले 4 अजून 42 21 दोन्ही 42 शून्याशी 0. इथे 21 ने भागाला 21 पाचा 5 21 दोन्ही 42 शून्याशी 5 ने लावा 5 चौक 20. या 5 ने लावला 20 पाचा 100 20 चौक 80 80 गुणिले 100 8,000 कोंबड्या होत्या. 5% वाढल्या 440 400 झाल्या. 8,400 झाल्या. दुसऱ्या महिन्यात 8,400 चे 5%. हा 400 400 चे 5% किती होणार आहे, 420. 420 वाढल्या म्हणजे 8,400 आणि 420 8,820. चला पुढील गणित घ्या. 5 महिन्यात 7,750 रुपये जमा केले. प्रत्येक वेळी आधीच्या महिन्यापेक्षा दुप्पट रक्कम जमा केली तर त्याने शेवटच्या महिन्यात किती रक्कम जमा केली. पहिल्या महिन्यात x, दुसऱ्या महिन्यात त्याची दुप्पट 2x, याची दुप्पट 4x, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात 4x ची दुप्पट 8x आणि पाचव्या महिन्याची दुप्पट 8x 16 आहे. एकूण किती दिले 16 24 28 2 30x बरोबर 7,750. x बरोबर 7,750 भागिले 30. शून्याला शून्य गावा 3 दुने 6 1 राहिला 17 3 5 15 2 राहिले 3 दुने 6 1 राहिले 3 5 15 2 राहिले 16 24 24 16 24 28 29 31 तर 31 दुने 62 77 मधनं 62 गेले 15 15 5 155 31 पाचा 5 एक ची किंमत 25. पहिल्या महिन्यात 25 दुसऱ्या 25 दुने 50 दुसऱ्या महिन्यात 50 ची दुप्पट 100 ची दुप्पट 200 ची दुप्पट 400. यार काय झालं वरती शून्य द्यायचं राहिला आपला शून्य द्यायचं राहिला 250 500 1000 2000 4000 मग बेरीज घेणारे 7,750. शेवटच्या महिन्यात त्यांनी किती जमा केले तर 4. 36 मुलांना रोज 58 36 मुलांना रोज 120 रुपये प्रमाणे 25 दिवसाचा खर्च. 36 मुले रोज प्रत्येक मुलाचा 120 असा 25 दिवसाचा खर्च. एवढे पैसे 40 मुलांना रोज 100 रुपये. 40 मुलांना रोज 100 रुपयाप्रमाणे किती दिवस पुरे, x दिवस पुरे. आणि इथे एवढे ज्यांचा गुन्हागार एवढे पैसे आणि ते 40 मुलांना खर्च करतात रोज 100च खर्च करतात किती दिवस पुरे, 1 दिवस पुरे. याला गुन्हे तिकडे पाठवून द्या. 36 गुणिले 120 गुणिले 25 भागिले 40 गुणिले 100 आणि इथे संक्षेप करून द्या. शून्य किती एकच आहे म्हणजे 1 शून्य इथे घालवा 4 1 4 4 1 12 25 1 25 25 चौक 100 4 1 4 4 9 36 27 दिवस पुरणार आहे. 27 दिवस पुरे.
त्याला पुढे सोमवारी सुरू झालेला पाऊस आठवडाभर पडतोय. सोमवारी सुरू झालेला पाऊस आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसाची पावसाची सरासरी 40 मिली. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार पहिल्या 4 दिवसाची सरासरी आहे 40 मिलीमीटर. म्हणजे 4 दिवसात पाऊस झाला 40 गुणिले 4 160 मिलीमीटर. नंतर शेवटच्या 4 दिवसाची सरासरी आहे 33.5 मिलीमीटर. शेवटच्या 4 दिवसात झालेला पाऊस 33.5 गुणिले 4 केलं त्याला 25 शून्याच्या 2 4 12 14 4 केले 4 12 ने 134 मिलीमीटर शेवटच्या 4 दिवस. आणि आठवड्याच्या 7 दिवसाची सरासरी दिलेली आहे 37 मिलीमीटर. 7 दिवसाची 37 गुणिले 7 केलं तर 7 7 49 4 7 21 आणि 4 25. 7 दिवसाचा एकूण पाऊस झाला 259. मग पहिल्या 4 दिवसाचा 160 आणि दुसऱ्या 4 दिवसाचा 134 एकूण झाला 160 अधिक 134 294. याच्यामध्ये काय झाला हा गुरुवार 2 वेळा. 7-8 दिवसाचा पाऊस 294. त्यात गुरुवार डबल आला त्यात 7 दिवसाची सरासरी 259 वजा केली तर आपल्याला गुरुवारी डबल जो काम झाला तो निघाला. 8 दिवसाचा 14 9 गेले 5 राहिले 6 गेले 3 राहिले 35 मिलीमीटर हा गुरुवारी झालेला पाऊस आहे. एकट्या गुरुवारचा पाऊस. चला पुढील प्रश्न घ्या. सोमवारी कोणत्या चौकोनाच्या दोन्ही कर्णांची लांबी दिली असता चौकोन रचना करता येते? फक्त आणि फक्त समभुज चौकोन याच्या दोन्ही कर्णाची लांबी दिली तेवढ्या याच्यावरती आपल्याला चौकोन काढता येतो. नाही तर चौकोन काढण्यासाठी कमी कमी किती गोष्टी द्याव्या लागतात? 5 गोष्टी द्याव्या लागतात. 5. फक्त समांतर भुज चौकोनाचा हा एक कर्ण दिला पुरेसे त्याच्यावर समांतर भुज चौकोन काढता येतो कारण हे कर्ण काटकोनात होता. तर शेजारी भांड आहे आणि या भांड्याची दंडगोलाकृती भांड आहे याच्यावरती शंकू ठेवलेला आहे आणि याचा आपल्याला विचारलेला आहे गणपत. त्याची दंडगोलाची उंची 25 दिली. ही उंची दिलेली आहे 25. त्रिज्या दिलेली आहे 14 आणि शंकूची उंची दिलेली 12. शंकूची उंची 12. तर भांड्याचं घनफळ दंडगोलाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे? दंडगोलाचे घनफळ πr² आणि शंकूचा आहे 1/3 πr². हे सूत्र असं म्हणून ते πr² ओके. मी तर काय त्याच्यामध्ये कॉमन काय म्हटलं तरी तुमचं लक्षात ठेवा पण आपल्याला त्या गोष्टी करता येईल. वा हुशार असला मुलगा तर तो करतो. याची वेगळी उंची याची ही वेगळी πr सारखंच आहे. म्हणजे दोन्हीमध्ये पाय कॉमन काढेल r² कॉमन काढेल राहिला काय तर यायचं आणि इथं काय राहिला h राहिला. पाय इथं 22/7 r रेडियस दोन्हीकडे सारखीच आहे 14चा वर्ग गुणिले इथं कंसामध्ये h याची उंची किती आहे 25 अधिक याची उंची किती 12ची 1/3 म्हणजे 22/7 संक्षिप्त करून देखील गडबड करत नाही. 14 गुणिले 14 गुणिले इथं तिने किती 3 2 12 आणि 4 1 4 25 अधिक 4. आता इथं संक्षिप्त करून द्यायला सुरुवात करूया.
22/7 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 25/4 29. 7 एके 7 7 गुणिले 14 करा. एक 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 गुणाकार करत करा. 14 नव्हे 16 2 28 29 20 49 गुणिले 2 गुणिले 22. 2 गुणा 2 7 12 गुणिले 19 9 गुणिले 22 गुणिले 44 4 22 नव्हे 98 198 4 202 20 22 गुणिले 98 198 20 198 आहे का पर्यायामध्ये पहा 21,824 17,864. काय उत्तर आपलं येते त्यांचं? त्यांनी काय दिले उत्तर? आले का बरोबर एक सरचं? हा किती आले? आपलं चुकलं कुठं? वेगळं वेगळं केलं का? बघू बघू काय चुकायचं काय समजत नाही. कुठं तरी चुकलं हे आपण लाईव्ह मध्ये घेतो. त्यामुळे काय आता हे काय आपल्याला हे नाही. पाय स्क्वेअर घेतलं तर 22/7 रेडियस आहे 14 गुणिले 14 गुणिले 25 हे इथं 7 गुणिले 14 पुऱ्या 22 गुणिले 44 गुणिले 14 गुणिले 25 25 गुणिले 25 100 0 10 25 100 10 110 गुणिले 14 2 मांडले 14 एके 14 14 के 14 1 15,400 आणि इकडं 1/3 पाय स्क्वेअर h 1/3 पाय 22/7 रेडियस किती दिलेली आहे 14 गुणिले 14 गुणिले उंची दिलेली 12 7 एके 7 7 गुणिले 14 पुऱ्या 3 एके 3 3 चौक 12 पुऱ्या 4 गुणिले 8 12 वर्षे 112 गुणिले 22 गुणिले 4 22 22 4 26 22 24 2,464 आणि 15,400 4 6 8 17,864 आहे कुठेतरी चुकलं बघ आपण नंतर शोध घेऊया कुठे चुकलं. तुम्हाला पुन्हा लाईव्ह मध्ये बघताना तुम्हाला लक्षात येणार आहे सरांची कुठे चूक झाली ते. ओके कुठेतरी चूक अनावधानाने घडते पण हे जमायला हवं. इथं चूक घडायला नाही पाहिजे. पाय आर स्क्वेअर दोन्हीकडे आर सारखाच आहे म्हणून आर स्क्वेअर पाय काढून काढला ही करायला एच आणि 1.3 एच इथं 25 सगळे का 12/7 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 29 खाली हा ते खाली काय चुकले 14 गुणिले 29 7 गुणिले 14 केले 14 गुणिले 29 हा इथे 21 कसे आले 29 25 29 ते 12 14 नव्हे 16 7 21 28 हा 14 नव्हे 26 असेल 12 14 26 असेल ओके 14 16 दोन गेलं किती का चुकला 14 26 असेल आणि 12 च्या 28 आणि 12 40 28 12 40 त्यामुळे तिथं चुकलं हा हे 400 गुणिले 812 गुणिले 22 गुणिले 44 त्याने 22 122 26 22 877 2 178 17,864 इथं कुठे तर झालं ते आलं लक्षात. ओके तर हे महत्वाचं आहे. एका वर्षामध्ये किंमत 8% वाढवल्याने विक्री 5% कमी झाली तर पूर्वीपेक्षा किती टक्के नफा वाढला विक्री किंमत विक्री 100 रुपये किंमतीच्या 100 वस्तू विक्री करत होतो म्हणजे आपला
गल्ला जमत होता 10,000 रुपये. 100 रुपयाच्या 100 वस्तू आपण विकत होतो रोज. आता काय झालं, किंमत 10% वाढली. 100 रुपये होती ती काय झाली, 10% वाढली. म्हणजे 10% वाढ झाली. 100ची 10 वाढली 110. विक्री कमी झाली, 5% कमी झाली. 100ला 5 कमी झाली म्हणजे 95 झाली. आपला गल्ला किती झाला, 10,000. आज शून्य मांडून टाकला. आखरी 55, 4 5 99 5 104. 10,000 होता ती किती झाला, 10,450. वाढला का कमी झाला, वाढला. कितीने वाढला, 450. तो शेकड्यात काढायचा. 10,000 रुपयाला 450 तर 100 रुपयाला x. x बरोबर 100 गुणिले 450 भागिले 10,000 केलं तर उत्तर काय येणार आहे, 2 3 0 3 0 45 10 म्हणजे 4.5% वाढ झालेली आहे. पण हे वाढ झाली गल्ल्यामध्ये, नफा वाढलेला. चला पुढचा प्रश्न घ्या. 3p चा घन वजा 2p वर्ग वजा 5p तरी सोडवायचं. सारखी मदत जवळ घेतली. याच्यामध्ये काय सोडवायचं म्हणजे हा 3p घन वजा 2p वर्ग वजा 5p अधिक 9p वजा 4p घन अधिक 2p वर्ग बरोबर किती, आणि 2 पर्याय नोंदवा. आता पहा घनची पद्धत आहे सारखी. 3p घन आणि वजा 4p घन सारखे. त्याला अधिक चिन्ह, त्याला वजा मोठ्याचं बारकं घालवा. 4p नंतर 3p गेले, 1p घन चिन्ह वजा p घन. आता हे वजा 2p वर्ग अधिक 2p वर्ग कॅन्सल, काय राहणार. आता वजा 5p अधिक 9p अधिक 4p अजून काय राहिलं, संपलं. आता वजा p घन अधिक 4p आहे का पर्यायामध्ये, आहे दुसरा पर्याय. आता याच्यामध्ये कॉमन काढला, p काढला, p काढला, वजा p काढला, पुढचं काय राहील, p वर्ग वजा p चा वजा 5p घन आणि वजा 4 वजा p चा गुणाकार अधिक 3. आहे पर्याय काय, नाही पर्याय. दोन पर्याय नोंदवा आहे ना. काय दिले, वजा घन अधिक 4p दुसरा पर्याय येईल आणि वजा तिसरा, दुसरा तिसरा येईल. 63चा दुसरा आणि तिसरा, 63चा दुसरा आणि तिसरा. 63 काय दिलंय त्यांनी, दुसरा आणि तिसरा दिलेला आहे. मग माझ्याकडनं सांगताना चुकला असेल. ओके, 64 आकृती घेऊया. एका प्रतलामध्ये नाही स्क्रीन चालू करेल आहे का. आकृती एका प्रतलामध्ये नाही आहे. प्रतल दाखवायचे आपल्याला. प्रतल म्हणजे एका फेस मध्ये. म्हणजे एकदा तुम्हाला मला मी किती घसावून सांगितलं ना, प्रतल तुम्हाला काढणार. प्रतल म्हणजे प्लेन. आपली फरशी आहे तळाची बसलेली एका प्रतलाच आहे. बाजूची भिंत वेगळं प्रतल आहे, वरचा स्लॅब वेगळं प्रतल आहे. म्हणजे आपल्या इमारतीला या खोलीला 6 प्रतल असतात. तसं इथं दिलेलं आहे. आपण गाण्याला वगैरे बघितलेलं 6 पृष्ठ असतात. एका प्रतल म्हणजे एका फेसवर पाहिजे, तेव्हा त्याला म्हणायचं एका प्रतल. आता पहिला पर्याय LRSM हे एका प्रतलामध्ये आहे. LRSM पाहिजे. LRSM आपल्याला काय म्हणलंय, कोणते बिंदू एकप्रतलीय नाही. काय तर LRSM एका प्रतलामध्ये, हे एका प्रतलामध्ये.
ओके. दुसरा आहे JNOP. JNOP हे एक पद्धत आहे. QRSP हे खालचं प्रतल होऊ शकतं. हे तळाचं प्रतल. तळाचं QRSOP पंचकोन आहे. खालच्या प्रतलात 5 येत आहे, तर त्यातले 4 सांगितले. एका प्रतलात आहेत का? खालच्या तळाच्या आहेत. NMLS आता वरचं प्रतल घेतलं. NMLS खालच्या प्रतलात घेतलं. चालेल का? हे चालले वरचं. NMLKJ वरचं प्रतल. तळाचं POSLQ खालचं. बाजूची म्हटली तर बाजूला पंचकोनाला 5 प्रतल, म्हणजे खालचं एक वरचं एक बाजूने 5, 7 प्रतल आहे त्याला. आता हे बाजूचे हे बघितलं तर JPON हे एक प्रतल, ONMS हे प्रतल, LMSR हे प्रतल, KNRQ हे प्रतल, JKQP हे प्रतल. जशी 7 प्रतल असतात. चला पुढे प्रश्न. आता हे मी बोंबलून किती सांगितलं तर हे लक्षात आलं नसतं, पण आकृतीवर प्रत्यक्ष ते प्रतल लक्षात येत आहे. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 64 झाला. 65वा प्रश्न. 7.5 सेंटीमीटर व्यासाचा असलेल्या वर्तुळात व्यासाच्या एका टोकापासून 6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढली तर तयार होणाऱ्या जीवेचे दुसरे टोक, व्यासाचे दुसरे टोक त्यांना जोडणारी जीवा किती लांबीची आहे? आता ही रचना केल्याशिवाय तुम्हाला आकृती समजणार नाही. पहा काय म्हणले. 7.5 सेंटीमीटर व्यास वर्तुळ काढा. 7.5 सेंटीमीटर व्यास. 7.5 या वर्तुळाच्या एका टोकापासून या व्यासाच्या एका टोकापासून 6 सेंटीमीटर लांबीची जीवा, 6 सेंटीमीटर लांबीची जीवा टाकली तर त्या जीवेचे दुसरे टोक व व्यासाचे दुसरे टोक यांना जोडणारी जीवा किती लांबीची असेल हे विचारलेलं. आता हा असतो 90 डिग्रीचा. का? अर्धवर्तुळातले कोण 90 डिग्रीचे असतात. इथे आपले 6 आहे, हे 7.5 हे काढायचे. 3, 4, 5 फुटामध्ये बसत आहे. इथं ही 7.5 कर्ण आहे, ही 6 आहे, इथं काढायचं. 5 ची दीडपट आहे, 4 ची दीडपट आहे, 3 ची दीडपट 4.5. 4.5 सेंटीमीटर हे येणार आहे. आयत, समभुज चौकोन, समांतर भुज चौकोन आणि चौरस यांचा सामायिक गुणधर्म पर्याय निवडा. कोणता आहे? आयत, समभुज चौकोन, समांतर भुज चौकोन आणि चौरस याचे लगतचे कोण, शेजारचे कोण हे पूरक कोण त्याची बेरीज केली तर 180 आयताचे. शेजारचे 90 येते. समभुज चौकोन शेजारचे कोण 180 येते. समांतर भुज चौकोन सांगितला याची एक म्हणून कोण 180 येते. चौरस लगतचे कोण 180 येते. गोल फुग्या 904.32 एवढी हवा भरली तर फुग्याची त्रिज्या किती? फुग्याचे घनफळ बरोबर 4/3 पाय r क्यूब. 4/3 याची दशांशी 4 सांगितली आणि याचं घनफळ दिलेलं आहे r क्यूब बरोबर 904.32. r क्यूब ला मोकळा करा, बाकी सगळे तिकडे पाठवा. r क्यूब बरोबर 904.32 गुणिले 3 भागिले 4 गुणिले 3.14. 2 घर काढून टाका, खालची 2 घर काढून टाका. दशांश कुठेही नाही. आता याचा आपल्याला पुढं घनमूळ काढायचं. तर घनमूळ काढण्यासाठी आपल्याला
हा 4 ने भागू, 4 दुने 8, 1 राहिला, 4 दुने 8, 2 राहिले, 4 7 24, 3 0, 4 8 32, 314 विभाग जाणारच असणार आहे. 314, 3 7 21, 7चा भाग जाईल 321, 24 98, 398, 398 198 घालवली 60 मध्ये राहिले किती 98 2 दिवसचे 72 गुणिले 3 216 आणखी बरोबर याचं घनमूळ काढणं याचं घनमूळ 8 216 6चा घन म्हणजे रेडियस त्या फुग्याची 6 सेंटीमीटर असणार आहे 6 सेंटीमीटर. तर पुढे पंख्याची विक्री किंमत 1350 ठेवली तर तोटा होतो बघा 5वी मध्ये झालेलं गणित आहे 1350 तोटा x मानला जर 1800 रुपये विक्री किंमत असेल तर तोट्याच्या दुप्पट नफा होतो म्हणजे दुप्पट नफा होतो एवढा वजा केला तर तिथं पंख्याची किंमत येणार आणि पुन्हा तेवढं तिथं सोडलेलं आहे 1725 रुपयात विकला तर नफा किंवा तोटा किती टक्के होईल विचार हे कॉस्ट प्राइस अगोदर काढावी लागेल किंवा इकडे घ्या 1 + 2x बरोबर 1800 वजा 1350 3x बरोबर 450 x बरोबर 450 भागिले 3 150 रुपये 1350 अधिक 150 म्हणजे 1500 रुपये त्या कॉस्ट प्राइस आहे खरेदी किंमत आणि तो केवढ्याला विकला 1725 रुपये असेल 1725 वजा 1500 केले तर 225 रुपये नफा शेकडा नफा विचारलाय 1500 रुपयाला 225 रुपये तर 100 रुपयाला x बरोबर 225 गुणिले 100 भागिले 1500 200 गेले 15चा वर्ग 225 15% नफा यायला आहे 15% नफा होणार आहे. चला पुढे m वर्ग m घन 5चा चौथा t ची 5वा याची कोटी किती किती कोटी 69 वगैरे m वर्ग घन 5चा चौथा चा 5वा याची कोटी किती ही पद वेगळी वेगळी आहेत जर घातला म्हणजे तर चा 5वा 5चा चौथा यांचा 3रा यांचा 2रा म्हणजे पावर कोणती मोठी आहे 5 69चं काय केलं होतं 10 3 दिले काय तर चुकते कारण हे त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही 5चा चौथा घात हे 5चा चौथा घात मिक्स होणार नाही 5 आणि 8 आणि 2 10 3चा 5वा यांचा 3रा यांचा 2रा गुणिले 5चा चौथा तर 5चा चौथा काय होणार आहे 5चा चौथा किती येतो रे 5चा चौथा 625 3चा 5वा यांचा 2रा यांचा वर्ग असं होईल 5 3 8 आणि 2 10 याची कोटी मान्य होत नाही पावर याची बघितली जाते ओके त्यामुळे तिथे 10 दिलेला आहे तुम्ही चुकाव म्हणून तर मग मी सांगितलं तुला. चला पुढे स्क्वेअर रूट मध्ये 81
गुणिले स्क्वेअर रूट मध्ये 27 गुणिले स्क्वेअर रूट मध्ये 9 बरोबर x. x बरोबर किती? x ची घनमूळ किती? x ची घनमूळ काय? 9 चं वर्गमूळ काढलं 3 म्हणजे काय राहिलं 81 गुणिले स्क्वेअर रूट मध्ये 27 गुणिले 3 27 त्रिक 81 81 गुणिले स्क्वेअर रूट मध्ये 81 चं वर्गमूळ 9 काय राहिले 81 गुणिले 9 त्याचं वर्गमूळ काढायचं गुणाकार करण्याऐवजी 81 चं वर्गमूळ 9 9 चं वर्गमूळ 3 9 त्रिक 27 x ची किंमत आहे. तर x विचारली का x चं क्यूब रूट काढायचंय 27 चं क्यूब रूट याचं क्यूब रूट x येईल 27 चं क्यूब रूट 3 येणार आहे. एका क्षेत्राचा 4/5 भाग 4/15 भाग नांगरण्यासाठी 4/15 भाग नांगरण्यासाठी 1 तास 20 मिनिटं लागतात. 4/15 भाग नांगरण्यासाठी 1 तास 20 मिनिटे. तर 5/6 भाग नांगरण्यासाठी किती वेळ लागतो? एकमान पद्धतीने मांडणी करता येते आणि नाही तर तुम्ही छेद सारखा करून केला तरी काय हरकत. कारण एकमान पद्धतीने मांडणी आता 1 तास मिनिटामध्ये आहे ते मी अपूर्णांकामध्ये करून घेतले तर काय होतं 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं 80/60 काय दोन्ही पद्धतीनं सोडू 8/6 80/60 होईल. तुमची करून दिलं तर 4/3 जिथं काय या तिथं गुणाकार काय होईल 5/6 गुणिले 4/3 बरोबर x गुणिले 4/15 इकडे इकडे पाठवून 5/6 गुणिले 4/3 भागिले 15 इकडे गुणिले 15 आणि गुणिले 4 इकडे भागिले बरोबर x. एवढा वेळ लागला ते तो तासामध्ये आपण सगळ्या तासात करून घेतला तास मिनिटाचा बदलला. 4 × 4 25/6 तास लागते 25/6 तास म्हणजे याला व्यवहारामध्ये काय म्हणतात 6.25 तास 6.1/4 6 तास आणि 15 मिनिटे 2 टिंब दिले म्हणजे तास म्हणजे मिनिटे दशांश चिन्हात दिलं तर 6.25 तास. कुठल्या दिल्या पर्यायामध्ये बघा उत्तरच नाहीये कुठे चुकलं आपलं 4/15 1 तास 20 मिनिटं म्हणजे 80/60 बरोबर आहे 5/6 बरोबर आहे. कुठे चुकला आपला ते पहा इथं काय गोंधळ साई 24 7/6 झाले याला ओके 1 तासात याला मिनिटामध्ये करायचं म्हणजे आपली चूक घडली. पहा एवढे तास आले हे मिनिटामध्ये करायचे आपल्याला मिनिटामध्ये करण्यासाठी गुणिले 60 करा 6 साईल आहे 60 50 गुणिले 250 मिनिटे 250 मिनिटे म्हणजे 4 तास आणि 10 मिनिटे 4 तास आणि 10 मिनिटे आहे का पर्यायामध्ये? चौथा पर्याय आहे. चला 72वा प्रश्न घेऊया. 5 गुणिले 10⁻³ किलोमीटर हे मांडणी आपल्याला ही खूप महत्वाची आहे. पहा 5 गुणिले 10⁻³ किलोमीटर आहे वजा 3.5 गुणिले 10⁻⁴ आणि 45 गुणिले 10⁻⁴
वर्ग सेंटीमीटर बरोबर किलो. आता वजा तिसरा म्हणजे काय रे? 10चा घन. 10चा तिसरा म्हणजे 10चा घन. आपण काय ठिकाणी लिहितो? हा, एवढे किलोमीटर वजा 3.10 शून्यवाला किती असतो? प्रत्येक संख्या शून्यवाला 1 वजा 3.5 डेकामीटर आणि 45 गुणिले 10चा वर्ग 100. 45 गुणिले 100 सेंटीमीटर. आता 1 किलोमीटर, एका किलोमीटरचे मीटर केले तर 5000 होतात. 5 किलोमीटरचे 5000 मीटर होते. भागिले 1000 झाले 5 मीटर वजा 3.5 डेकामीटर आणि अधिक 4500 सेंटीमीटर. ते गारानं घेतो सेंटीमीटर पासून मीटर पर्यंत. सेंटी, डेसी, मीटर, डेका 5 मीटर आहे. म्हणजे सेंटीमीटर गेले तर 500 होते. 3.5 डेका, 3.5 डेका वजाबाकी करायची. वजामध्ये उत्तर येईल. हा, 500 मधनं 3500 वजा केले वजा 3 डेका म्हणजे वजा 3000 सेंटीमीटर. त्याचं 4500 सेंटीमीटर पुन्हा येऊन करावं लागेल. ते 4500 मधनं 3000 वजा केलं 1500 प्लस मध्ये येतील. 1500 प्लस मध्ये येतील. 1500 सेंटीमीटर, 150 डेसिमीटर, 15 मीटर, 1.5 डेकामीटर, 0.15 हेक्टोमीटर. किलोमीटर मध्ये म्हटलं तर 0.015 किलोमीटर. रुपये कोणता दिला याच्यामध्ये? क्रमांक दुसरा 15 मीटर. 15 मीटर दुसरा पर्याय. चौथा पर्याय 1.5 डेकामीटर. 15 मीटर 1.5 डेकामीटर. खूप छान गणित आहे. अशी गणित आली पाहिजे. बरोबर सगळ्यांनी शिट्ट्या वाजतात. चला कोणता प्रश्न? 73 ते 75 संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला काय सोडवता येईल मला वाटतंय. बघू तांदळाचे सरासरी उत्पन्न किती क्विंटल झाले आहे? तांदळाचं बाकीचं कशाचं बघायचं नाही. तांदळाचं पण इथे 2014 मध्ये तांदळाचे किती झाले हो? 48. 2015 मध्ये पण 48. 2016 मध्ये 48 आणि 48 96 60 156 भागिले 3 केलं तर 52 क्विंटल सरासरी तांदळाचे. आता बारीक कर म्हणजे बरोबर हे होत जाते. सगळे प्रश्न बसत जातात. आपल्याला तिन्ही पण प्रश्न बसले पाहिजे. 2014 व 2016 काय उत्तर 3 किती क्विंटल? आता हे कशामध्ये? ओके ओके हे टनामध्ये. उत्तर काय येणार आहे? 52 टन. टनाचे क्विंटल मध्ये करायचं म्हणलं तर हे क्विंटल मध्ये विचारलंय. टनाटन टन क्विंटल मेरिया क्विंटल टन मेरिया 100 किलो म्हणजे क्विंटल आहे. 1000 किलो म्हणजे टन. हा 1000 अजून एक शून्य येणार 520 क्विंटल झाले आणि तुम्ही 52 दिलं उत्तर चुकलं. अशा चुका काढतात. पर्याय बघितलं उत्तर आपण काढतो आणि इथं मार्ग घालवतो. या ज्या घटनाऱ्या चुका आहेत त्यांना आल्या पाहिजे. पुढं 2014 व 16 सालच्या उत्पन्नाचे गुणोत्तर. आता एकूण उत्पन्नाचे विचार. आता 2014 साली उत्पन्न किती आहे? 48 आणि 24
72 आणि 2016 मध्ये किती आहे? हे 60 आणि हे 36 72 आणि 96 24 त्रिक 72 24 चौक 96 तीन सगळे गुणन 3 75वा प्रश्न घ्या अजून बारीक करा हो ना हा 2015 साली तांदूळ 15 रुपये किलो गहू 20 रुपये किलो दराने विकला असेल तो कोणत्या उत्पन्नातून अधिक रक्कम मिळाली असेल? 2015 साली तांदूळ 2015 साली तांदूळ किती 48 क्विंटल 48 टन 1000 48 टन 48,000 गुणिले 15 करा 48,000 गुणिले 15 किती येते? 4,80,003 7,20,000 आणि 20 रुपये किलो दराने गहू 36 गुणे 72 हे दोन्हीतून सारखी रक्कम मिळेल तर उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे का? 75 ओके. धन्यवाद मित्रांनो, आज आपण खूपच छान पद्धतीनं संपूर्ण घेतलेला आहे. समजून उशीर झालाय पर्याय नाही. सोल्युशन मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजणं गरजेचं आहे आणि आज आपण ते साध्य केलेलं आहे. या पद्धतीने आपण नियमित प्रश्नपत्रिका आपण एक जरी वेळ लागला तर आपल्याला इथं काही पेपरला पण बसलेलो नाही. पेपर झालेला आहे तो मुलांच्या ज्या चुका आहेत त्या समजून सांगितले त्यामुळे आपल्याला वेळ झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्याच्याला. धन्यवाद.